व्हीलरवरून जात असताना माय लेकरं जात होती. एका फॉर्च्युनर गाडीनं त्या टू व्हीलरला धडक दिली. अपघातामध्ये त्या मुलाचा मृत्यू झाला. पोलिसांनी स्पष्ट सांगितलं, आम्ही त्या आरोपींना अटक करू शकत नाही. का तर तुम्हाला त्यांनी नुकसान भरपाई दिलेली आहे. राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. पाठीमागच्या काही वर्षापासून म्हणा किंवा काही महिन्यांपासून पुणे पोलीस का बदनाम होते आणि पुणे पोलिसांवरती एवढे डाग का लागलेत आणि ते डाग पुसून काढायचा प्रयत्न का कोणी करत नाही. ज्या पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत त्यांनी आत्तापर्यंत या सगळ्या गोष्टी का होऊ दिल्या. पुण्यामध्ये गुन्हेगारी किती मोठ्या प्रमाणाचं आहे हे मी सांगायची तुम्हाला वेगळी काही गरज नाही. आपल्या सगळ्यांना सर्वज्ञात आहे. पुण्यामध्ये एक एक प्रकार कशा पद्धतीनं मॅनेज केले जातात हे देखील आपण बघितले. पोर्शे कार प्रकरण असेल, त्याच्यामध्ये तर ससून हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्याचे ब्लड देखील रिपोर्ट बदलले होते. पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना घडली विश्रांतवाडी पुणे येथे. टू व्हीलरवरून जात असताना माय लेकरं जात होती. एका फॉर्च्युनर गाडीनं त्या टू व्हीलरला धडक दिली. घटनेनंतर त्या अपघातामध्ये त्या मुलाचा मृत्यू झाला आणि हॉस्पिटलचा खर्च दिलाय. याचं कारण सांगून पोलिसांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही त्या आरोपींना अटक करू शकत नाही. का तर तुम्हाला त्यांनी नुकसान भरपाई दिलेली आहे. कोथरूडचं प्रकरण घ्या, जे बाळासाहेब आंबेडकरांनी पोलिसांशी संवाद साधला. मला वाटतं सुजात आंबेडकर जे FIR नोंद करण्यासाठी पोलीस स्टेशनला तळ ठोकून बसले. अनेक कार्यकर्ते, अनेक पक्षाचे नेते त्या पोलीस स्टेशनला बसतात, परंतु FIR होत नाही. ते प्रकरण काय आहे? म्हणजे त्या 3 मुली आहेत, त्या 3 मुलींना कशा प्रकारे टॉर्चर केलं गेलं, कशा प्रकारे त्यांना जातीवाचक बोललं गेलं, हे फार भयानक आहे. पोलीस स्टेशनमध्ये जो काही राडा झाला आहे त्याच्यावरती एक वैयक्तिक व्हिडिओ आहे जो पोलीस स्टेशनमधूनच आपल्याकडे आलेला आहे. तो व्हिडिओ आपल्या चॅनलला तो नक्की जाऊन बघा की नक्की पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंद करण्यासाठी किती लोक रिक्वेस्ट करतात आणि शेवटीपर्यंत पोलिसांनी FIR नोंद केलेली नाही. हे सगळा प्रकार बघितल्यानंतर पुणे पोलिसांची बदनामी आणि पुण्यामध्ये वाढती गुन्हेगारी हे काही कमी होण्याचं नाव घेत नाही. या गुन्हेगारीला पोलीस कुठेतरी पाठबळ देतात का आणि पोलिसांना राजकारणे पाठबळ देत आहेत का असा देखील संशय कुठेतरी यायला लागला आहे. तुम्हाला काय म्हणणं आहे? तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला काय वाटतं ते. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.